सीपी राधाकृष्णन देशाचे नवे उपराष्ट्रपती 452 मतं मिळवत राधाकृष्णन यांचा विजय, तर इंडिया आघाडीच्या बी सुदर्शन रेड्डींना 300 मतं. चंद्रशेखर बावनकुळेंच्या नेतृत्वात ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची आज पहिली बैठक. भुजबळांसह ओबीसी नेते काय भूमिका मांडणार याकडे लक्ष. मराठा आरक्षण जीआर रद्द करत नाही तोवर ओबीसी उपसमितीला मानतच नाही. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची टीका. डॅमेज कंट्रोलसाठी सरकारचा केवळ फार्स असल्याचा आरोप. जनसुरक्षा कायद्याविरोधात विरोधी पक्ष आक्रमक. कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचं आज राज्यभर आंदोलन. मुंबईतील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली. पंतप्रधान केपी शर्मा ओलींच्या राजीनाम्यानंतर नेपाळमध्ये तणावपूर्ण शांतता. काठमांडूत संचारबंदी लागू, तर 2 दिवसांच्या आंदोलनात संसदेच्या मुख्यद्वारासह भिंतीच्या तटबंदीचंही नुकसान. नेपाळमध्ये नवीन सरकार स्थापनेसाठी हालचाली तीव्र. लष्कर प्रमुखांची आज पुन्हा बालेन शहा आणि रवी लामिछाने यांच्याशी भेट. सुशीला कार्की यांना हंगामी पंतप्रधान बनवण्याची तयारी सुरू.